उत्तम वन आणि वन्यजीव यांच्याकरता प्रख्यात असलेली आल्लापल्ली वनविभागातली वाघाची जी शिकार आहे ती उजेडात आली। मुख्य म्हणजे यात वन कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळलाय, त्यामुळे वनाधिकारी हाय अलर्टवरती। त्या प्रकरणाची सुरुवात तेलंगणा राज्यात झाली। गुड्डूर परिसरात वाघाची कातडी आणि नखांचा सौदा होत असल्याप्रकरणी तिथल्या पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं। या प्रकरणाची चौकशी करत तेलंगणा पोलिसांचं एक पथक आल्लापल्लीला पोहोचलं। वन्यजीव आणि भौगोलिकदृष्ट्या हा परिसर शेजारी असल्यानं वनाधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं। या प्रकरणाच्या तपासात आल्लापल्ली वनविभागाअंतर्गत पेरमिली वनक्षेत्रातील कोंदावाही बीट मधले राखीव वनक्षेत्र क्रमांक 66 मध्ये एका वाघाची शिकार करून त्याच्या कातडीची तस्करी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या घटनेत अन्य 11 आरोपींसोबतच या प्रकरणात 2 वनरक्षकांचाही सहभाग असल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे वनविभागात मोठी खळबळ माजली। रुपेश सुरेश तुर्रेवार राहणार आल्लापल्ली आणि तुषार हेमंत बेपारी राहणार शांतीग्राम अशी या 2 आरोपी वनरक्षकांची नाव आहेत। हे दोघंही मार्कंडा वनपरिक्षेत्रात कार्यरत आहेत। या दोघांवरती गुन्हा दाखल झालाय। केवळ कर्मचारीच नाही तर अधिकाऱ्यांवरती देखील या प्रकरणी कारवाईची टांगती तलवार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।